हॅलो अस्मिता मॅम, मी स्पीडल बोलते आहे. वसईत जी सर्व्हिस घेतली होती माझ्या मम्मीसाठी, तर मला रिव्ह्यू द्यायचं होतं, गुड रिव्ह्यू हेलन डिसोजाबद्दल. तर हेलन सिस्टरनी इतकी मेहनत घेतली आहे, इतकं सुरेख काम केलं. माझ्या मम्मीला बेड रिडन असल्यामुळे खूप बेड सोर्स झाले होते हॉस्पिटलमध्येच ऑलरेडी. मग आम्ही जेव्हा घरी आणलं तेव्हा हेलन सिस्टरला तुमच्याकडनं सर्व्हिस घेतली होती ना. तर तिने 5 ऑगस्टपासून आम्हाला आमच्या घरी यायला लागले हेलन सिस्टर, आणि तेव्हापासून सर्व्हिस देत देत होती. मला इतकं सांगायचं आहे की ती इतकी ट्रेंड आणि इतकं सुरेख काम करते. आमच्या मम्मीचे खूप मोठे मोठे बेड सोर्स झाले होते, ते सगळे सिस्टर हेलननी व्यवस्थित साफ करून, औषधं लावून, स्वतःच्या हाताने इतकी मेहनत घेऊन ते खूप छान साफ केलं. नंतर माझी मम्मी बेडमध्ये असल्यामुळे 1 नंबर 2 नंबर साफ करणं, मम्मीला जेवण खाऊ घालणं, इतकं ती प्रेमाने बोलून मम्मीला खाऊ द्यायची. कारण मम्मीचा खूप राग व्हायचा, चिडचिड व्हायची. पण खरं सांगते, हेलन सिस्टरने खूप अगदी पेशंटली, अगदी शांतपणे हँडल केलं माझ्या मम्मीला, आणि खूप छान तिने व्यवस्थित काळजी घेतली पेशंटची, आणि इतकं प्रेमाने राहिली, इतकं साफ ठेवलेलं रूममध्ये सुद्धा. कारण कसं असतं की पेशंट असतो, 1 नंबर 2 नंबरचा वास येतो रूममध्ये, तो अजिबातच नव्हता. माझे जितके नातेवाईक घरी यायचे ते सगळे सांगायचे की किती घर साफ ठेवलं आहे, किती छान. पेशंट घरात बेड रिडन असून सुद्धा बेडरूममध्ये छान पावडरचा वास येतो आहे, कारण हेलन सिस्टर तसं पावडर वगैरे लावून व्यवस्थित करत होती. मला खूपच कौतुक वाटतं त्यांच्या सर्व्हिसचं, आणि आय एम व्हेरी हॅपी की मी तुमच्याबरोबर कॉन्टॅक्ट केलं लॉनाताई थ्रू. म्हणजे आय एम रिअली हॅपी विथ युअर एजन्सी. तुम्ही खूप चांगली सर्व्हिस दिली आम्हाला. जेव्हा अगदी गरज होती सर्व्हिसची, तेव्हा केअरटेकरची, तेव्हा तुम्ही अगदी खूप कामात आले आम्हाला. अगदी खूप थँक्यू टू यू, अँड थँक्यू टू हेलन सिस्टर. आय एम व्हेरी हॅपी विथ द सर्व्हिस. मी फ्युचरमध्ये सुद्धा तुमचा नंबर सेव्ह करून ठेवला आहे. मी फ्युचरमध्ये सुद्धा कधी काही सर्व्हिस लागली तर मी नक्कीच तुमच्या एजन्सीला कॉन्टॅक्ट करणार आहे. आणि ऑल्सो मी माझ्या नातेवाईकांमध्ये सगळ्यांना सांगून ठेवलं आहे की तुमचं एजन्सी खूप छान सर्व्हिस देते एक्सेट्रा वगैरे. तर आय विल बी व्हेरी हॅपी टू लेट एव्हरीबडी नो. म्हणजे मी खूप आनंदाने सगळ्यांना सांगेल तुमच्या एजन्सीबद्दल. वसईमध्ये माझे जितके नातेवाईक मुंबईमध्ये आहेत, वसईत आहेत, सगळ्यांना सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला पण तुमचं बिझनेस ग्रो करता येईल. आणि तुम्ही हेलन सिस्टरसारखे असं अजून बऱ्याचशा लोकांना हायर करा, जे तिच्यासारखे मेहनती आणि तिच्यासारखे नॉलेजेबल असतील, ट्रेंड असतील. तिला इनफॅक्ट हेलन सिस्टरला सांगून तिच्या हाताखाली जर तुम्ही दुसऱ्या केअरटेकर्सना ट्रेनिंग जरी दिली तर ते सुद्धा तुम्हाला खूप फायद्यात होणार आहे. कारण मला दिसत होतं ती कसं ज्या प्रकारे पेशंट हँडल करते, ते शिकण्यासारखं आहे कोणाला तरी. सो तेच सांगायचं